तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी फिल्ममध्ये तुमचं माझं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज पाऊस पडत आहे म्हणून वाजलात 8:52 8:53 उशीर झाला आज यायला। 2-3 दिवस लोक नव्हते सुट्टीवर। कंटाळा माणसाला कंटाळा आले होते आजकाल आणि हात पहिल्या दुपार आल्यात, पण काय करावं यावं लागलं। आज मी सुट्टी घेतली पण म्हटलं यावं आज, कारण आत्ताच वळालं आणि बँक बॅलन्स झिरो झालं। बँक बॅलन्स तुम्हाला माहिती आहे झिरो झालं की आपण कसं पळतो। आता आपल्याला 4 दिवसात 8,000 रुपये करायचे, जे की डेली टार्गेट आपल्या 2,000चं। 4 दिवसात 8,000 करायचं होते का नाही डेलीचं 2,000 टार्गेट। तर आता पण 9ला आलो आहे ना, आता जस्ट CNGच्या लाईनला लागलो आहे। बघू आता किती वेळ लागते किती CNG भरला। एक 10-15 मिनिटं लागतील, 10-15 मिनिटात होईल। 9:30 धरून चला, 9:30 नंतर 2,000 करायचे, जे की खूप टफ आहे। होईल का नाही मला माहीत नाही, पण मी मला 100% देईल बाई। बाकी होऊ ना होऊ मला माहीत नाही। बँक बॅलन्स झिरो झाला आहे आणि 8,000 रुपये पॅन 4 दिवसात म्हणलं पळायला तर लागणार आहे। तारीख किती आज? 25, 26, 27, 28, 28 तारखेपर्यंत 4 आणि मग 29, 30, 31 मध्ये 3,000 रुपये। जास्त बी होऊ शकतो, पण हां जास्त पाहिजे नाही, कारण एकच काम थोडे आपल्याला 2च हप्ते थोडे। 8,000 ह्याला पाहिजे गाडीला आणि 3,000 ह्याला। 3,000 3,500 हप्ता, 3,323 खर्च लय रे बाबा, खर्च लय। आणि तुम्ही म्हणसाल मग इतके दिवस का नाही पळला? मजा शेवट माझ्या पाहायला मजा येते तुम्हाला। जर पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल हे आपली स्ट्रॅटर्जी म्हणू शकता किंवा एक किक म्हणू शकता, मजा येते। बघूयाच काय होते काय नाही। आणि भेटूया पहिली ऑर्डर आहे, होप लवकरात लवकर मोठ्यात मोठी ऑर्डर पडो। एक 3-4 दिवस देऊ पाहू, बघू काय होते काय नाही। मित्रांनो मला वाटतं पहिले टेक नंतर हा डायरेक्ट आता टेक घेतोय, कारण वाजलेत किती ते सांगतो 12 वाजले, जेवणाचा टाइम झालेला आहे। तर एवढ्या वेळात काय झालं ते सांगतो तुम्हाला। बॅक टू बॅक ऑर्डर पडले सर्वात प्रथम, म्हटलं देवच पावला। बॅक टू बॅक ऑर्डर पडणं म्हणजे नाही का हे झालं तर पाऊस बॅक टू बॅक पडत होतं म्हणून ऑर्डर बी बॅक टू बॅक पडत होते। पडल ती ऑर्डर घेतली, 100च्या वरच पडत होते चांगले, जे की आपल्याला 100च्या वरच पाहिजे असतात। तसे 200च्या वर बी अपेक्षा करत होतो पहिले 5-10 मिनिटाला CNG भरल्यानंतर, पण नाही पडत होते। मग म्हणलं जाऊ दे, जे पडतात ते पडतात, 100 बी काय वाईट नाही। तसं आपल्याला नॉर्मली 100 पॅन असतात, तर मग म्हटलं ठीक आहे, नॉट बॅड 100 रुपये नाही का। तर बॅक टू बॅक ऑर्डर मारल्यानंतर आत्तापर्यंत टोटल 700 रुपये आलेत आणि त्यातला एका कस्टमरने ऑर्डर कॅन्सल केली, त्यांना कॅन्सलेशन चार्जेस लावले आपण 20 रुपये, जे की लावले पाहिजे मला वाटतं। कारण का आम्ही तुम्हाला 2-2 किलोमीटर पिकअप करायला येतोय, कंपनी तुम्हाला आता लावत नसेल, पण ड्रायव्हर लोकांनी लावलं पाहिजे। मी सांगतो जेणेकरून कस्टमर लोकांना बी कळलं पाहिजे की बाबा कॅन्सल ऑर्डर मारावी का नाही, पुढच्या वेळेस कॅन्सल मारायची नाही। आणि तशी बी त्यांनी टीम इन्क्लुडिंग केलं, तर पण त्यांचं काय झालं तर माहिती आहे का, त्यांचं म्हणणं असं होतं की आमचे जे क्लासेस आहेत ते कॅन्सल झाले। म्हणलं ठीक आहे मॅडम, पण आता मी एवढं 1-2 किलोमीटर लांब आलो आहे, मग कॅन्सलेशन फी लागेल म्हणलं 20 रुपये। मग ठीक आहे, नो प्रॉब्लेम। तुम्ही माणसाला लुटायचे धंदे, मित्राचे धंदे नाही मित्र, विचार कर। CNG काय फुकट येत नाही, 2-2 किलोमीटर लांब येते म्हणलं, तसं बघायला गेलं तर 30-40 रुपये होतात, पण 50 होतात तुम्हाला माहिती असेल तर। पण जाऊ दे चला ठीक आहे म्हणलं, हे घ्या म्हणलं 20 रुपये घ्या। त्यांनाही काही प्रॉब्लेम नव्हतं, कारण ते कस्टमर स्टँडर्ड होते। त्यांनी जर 10-20 रुपये आपल्याला टिप देत असतील पहिलेच ऑर्डरमध्ये, त्यांना काही फरक पडत नाही। आणि जे की टेक्निकली बरोबर आहे मला वाटतं। त्याने आत्ता एका कस्टमरने, लास्ट कस्टमरने 5 रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिले। म्हातारे लोक होते, त्यांना हॉस्पिटलला जायचं होतं, त्यांना आता जस्ट हॉस्पिटलला सोडलं आणि मग म्हणलं 12 वाजले जेवून घ्या नाही का। मीटरने 25 झाले असं बघायला गेलं तर। तिकट असे करून 710-713 रुपये काय, जे मला असं वाटतंय म्हणजे केलं ते योग्य आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं। CNG बाबा पोकाट भेटत नाही, असं नाही जर केलं प्रत्येक कस्टमर कॅन्सल करत बसन। आम्ही दिवसातनं बऱ्याच वेळा असं काय होतं, 3-3, 4-4 कस्टमर असं जाऊन देतो आम्ही। 1-2 किलोमीटर येतो पिकअपला। आशा असते प्रत्येकाची, आपली बी आशा असते नाही का भाऊ, चला ऑर्डर मारू लवकर 100 रुपयाची। अजून ते मला वाटतं 120 का 130 रुपयाची ऑर्डर होती, जे की टिप सोडले तर 110 रुपयाची ऑर्डर होती। साहजिक तुम्ही असं म्हणून चालला, ड्रायव्हर बी कॅन्सल करतो, ड्रायव्हरला बी कॅन्सल चार्जेस लागलेच पाहिजे।
कंपनी लावले पाय मुद्दा म्हणतो दोन्हीला. जी रॅपिडोला आहे 10 रुपये भेटतात तसं सगळ्यांना पाहिजे 10 किंवा 20 काही ना काही भेटलं पाहिजे. फुल न फुलाचे पाकळे भाऊ काहीतरी भेटले पाहिजे. नाही तर कसं आहे परवडणार नाही का. आम्हाला बी त्यांना समजलं लागेल. ऑर्डर कन्फर्म बी पाहिजे ना. दिवसात नाही म्हणलं ना 3-4 कस्टमर असे भेटतातच. 80 रुपयाचं नुकसान होतं ना भाऊ रोज. 80-90 100 म्हणजे 5 एखाद्या दिवशी 5 होतं. 20 5 कस्टमरचे तर 100 रुपये रोज 100 रुपयाचं नुकसान होतं भाऊ. त्यात काही लोक मीटरने येतात काही लोक येत नाही. आता एकाला आणला मी आता जो लास्ट कस्टमरचा कोंडव्यात आणलेला कमान हॉस्पिटल तिथं आलो. तिथं काय ट्रॅफिक होतं सांगा बरं. लय ट्रॅफिक होतं तिथून. 15 मिनिटं लागले मला निघायला बाहेर. मीटरने म्हणले नो काय कारण नाही. कारण मला समोरच्या कस्टमरला बी पण कस्टमर चांगले होते. त्यांनी ऑलरेडी आणि मला सांगितलं की बेटा मीटरने एवढं होतात म्हणलं त्यापेक्षा तुला 20 रुपये जास्त पे करते म्हणले इन्क्लुडिंग ऑलरेडी केले. मला दिसलं नव्हतं मग मी सांगितलं ऑलरेडी एक्स्ट्रा पे केलं म्हणलं ठीक आहे मग 20 रुपये चालतं नाही का. मग लास्टवाला ऑर्डर आत्ताची ती परवडली जे की 11 किलोमीटर लांब कॉन्टॅक्ट आणलाय. 11 किलोमीटर लांब बोट क्लब तिकडं परवडले. आणि नाही काय कस्टमर नाही का किती ट्रॅफिक असलं तरी मीटरने नाही म्हणतात हा म्हणतात पण प्रॉब्लेम नाही. प्रत्येकाने मला वाटते कस्टमरने मीटर प्रमाणेच चाललं पाहिजे. पण ड्रायव्हर लोक काय आहेत ॲडजस्ट करतात. गरीब माणूस आहेत ड्रायव्हर जसं पर्याय नाही. जसं मी हप्ता आलाय म्हणून करायला लागतं. स्ट्राईक बी 2 दिवस वाय गेले. 2 दिवस आपण आधार येतो काय सांगायचं मग. जिंदगी लय आपली ड्रायव्हरची लाईफ लय खराब असते बा. असं कुठं बी बसून जेवायला लागते. पण ही लाईफ आपणच चॉईस केली म्हणू शकतो. निवडली आपणच. कारण आपल्याला हिंडायला आवडतं त्यामुळं ठीक आहे काय हरकत नाही. तर मॉरल ऑफ द स्टोरी आतापर्यंत 700 झालेत आणि अजून बरेच करायचे. 2000चा आकडा करायचा. सीएनजी मला वाटतं सगळ्यात सांगितलं असं 300 भरले तर रेग्युलरच्या हिशोबाने 1800चा हिशोब आहे. पण 200 जास्त करायचं कारण चुकी का नाही सगळा 4 दिवसात आपल्याला गाडी भाडं काढायचं म्हणजे काढायचे. 4चं 5 दिवस एखाद दिवस इकडे तिकडे चला 4 दिवस तरी 4 दिवस जर तुम्ही 4 दिवसात जर गाडी भाडं काढायचे म्हणजे काढायचे. बघू काय होतं काय नाही. 4 आजचं धरून पुढचे 4 ब्लॉग नक्की बघा. 4 दिवसात मी काय करतो काय नाही बघा. आता जो सगळ्यापासून धंदा झाला ना 1 नंबर झाला. पावसामुळे झाला खरं तर. पाऊस असल्यावर धंदा असतो. तो कोण नवीन रिक्षावाला असतात माझं भाऊ पाऊस पडतोय कशाला जायचं नको भाऊ तू एकदा ॲप करून बघ तुला कळत. ताशा वाजतात ताशा एवढा ऑर्डर असतात. प्राईस बी चांगली भेटतील. त्यामुळे नवीन ड्रायव्हर असाल तर पावसाळ्यात काम करत जाऊ बिंदास. जपून करा. लांब जायचं जर असं नाही का नवीन त्यामुळे घाबरतात लांब जायचं तर लोकल जरी मारले ना तरी चांगले पैसे भेटतात. लोकलच मारा मी तर म्हणतो. आता मी जुना झालो आहे. मला झालं 2.5 वर्ष. या दिवाळीला 3 वर्ष आहेत मला. मी जातो कुठे बी. मला मस्त चाकण जरी पडली ना पावसाळ्यात जाईन मी. मला रूट माहिती आहेत खड्डे माहिती आहेत नॉलेज आहे कसं जायचं कसं नाही. नवीनला मी सजेस्ट करेन नका जाऊ लांब पावसाळ्यात. समजा तुम्ही स्वारगेटपाशी राहत असाल तर 5-10 किलोमीटरच्या अंतरावर काम करा. 10 किलोमीटरच्या अंतरावर जरी काम केलं तरी तुमचे
12 तासामध्ये 1,500-2,000 रुपये कसे मिळतात. बॅक टू बॅक ऑर्डर पडतात ते. आणि पीक आवर्समध्ये काम करायचं. सकाळी 7 ते 12, संध्याकाळी 7 ते 12 एवढं केलं 2,000 आरामशी करतो भाऊ. मी केलेले पण तेव्हा मी व्लॉग नव्हते बनवून. आता प्रूफ दाखवलं असतं तुम्हाला. नवीन नवीन असे भाडे असतात ना, नवीन लोकांना चांगलाच अनुभव असेल. काय ऑर्डर असेल काय नाही. जुनं झालं की थोडं कमी होतात, पण नाही असं नाही. नसतं असं नसतं. काही ना काय भेटतं. मला नाही काय भेटायला मी करतो की 1000 प्लस चालू जाऊ. मग अजून काय पाहिजे. धंदा चांगला आहे. फक्त जशी गाडी जुनी होईल तसे कामं निघतात. त्यामुळं सेविंग करत चला. बाकी मी जेवतो. टेकले मोठा झाले. 9 मिनिटाचा टेक झाला. भेटूया जेवणानंतर ना, नाही तर शेवटलाच डायरेक्ट. मला माहीत नाही, कारण लय मोठा ब्लॉग बनवण्याची मजा नाही का. आय होप तुम्हाला काहीतरी माहिती भेटली असेल. चला मित्रांनो, थंडी खूप असते. वाजले 6:41. मी आता कात्रज चौकात आहे आणि सिग्नल थांबलं. म्हटलं टेक घ्यावा, कारण बॅटरी जी आहे ती खूपच 9% राहिली. कधी संपन्न कधी माहीत नाही. टार्गेटला 35 रुपये कमी आहेत आणि कात्रजला आलं तुम्हाला माहिती आहे. घराकडे आलं म्हटलं घरचं झालं. 35 रुपये म्हणजे छोटीशी ऑर्डर मारून होऊ शकतं. पण बघूया भेटली तर इथले तर लोकलमध्ये एखादी छोटीशी मारूया. कात्रजच्या चौकाच्या पुढे जाऊया, कारण प्रतिकडे जायचं नको वाटतंय. तर अशा आशा आहे की तिकडे एक छोटीशी ऑर्डर मिळाली. इथले 1-2 किलोमीटर त्यांनी ती मारून जावं घरी. बघू भेटली तर मारून, नाही तर नाही. काय फरक पडत नाही. 35-40 रुपये पण टार्गेट कम्प्लीट झालेच असं समजूया आपण. कारण 35-40 रुपये काय आज नाही उद्या कवर करूया. पण नाही म्हटलं भाऊ लय काम केलं आज मी. आणि बघितलं तुम्ही आज सकाळपासून चार्जिंग नाही लावली आणि टेक घ्यायला वेळ नाही भेटला. पण झालं दुपारी मोठा टेक घेतलाय. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. भेटूया ब्लॉग मध्ये. पण तशी परत बाय.